नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी हेल्पलाईन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, तुमच्यासाठी 2024च्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या योजनाबद्दल आज सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, मग जरा तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्व योजनांचा फायदा राज्यभरातील शेतकऱ्यांना देण्यात येत आहे। यापैकी अनेक योजना तुम्हाला माहिती नसतील आणि त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यापासून तुम्ही वंचित असाल। या सर्व योजनांची माहिती तुम्हाला आज मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकार व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी व तसेच आर्थिक सहाय्य देण्यासाठी अनेक योजना राबवत असते, परंतु अजूनही सर्व तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत या योजना पोहोचत नाही आणि परिणामी अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहतात आणि तुम्हाला या योजनेविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, सर्वात पहिली योजना आहे PM किसान सन्मान निधी योजना। ती यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे केंद्र सरकारची PM किसान सन्मान योजना 2019 पासून भारतात संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये पेन्शन स्वरूपात देण्यास सुरुवात झाली। PM किसान सन्मान योजना अंतर्गत देशातील सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात। यामधील 93 लाख शेतकरी लाभ घेत आहेत। तुम्ही देखील अजून या योजनेचा लाभ घेत नसाल तर आजच अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। तर दुसरी योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। PM किसान योजना अधिक व्यापक करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने प्रोत्साहन देण्यासाठी 2023 यावर्षी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली। या योजनेमार्फत राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने 6,000 रुपये वार्षिक दिले जातात। म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या वतीने 6,000 रुपये आणि राज्य सरकारच्या वतीने 6,000 रुपये असे मिळून 12,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात। आणि या दोन्ही योजनेसाठी लाभार्थी एकच असणार आहे। म्हणजे तुम्ही PM किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाणार आहे। यासाठी देखील तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि खाली सर्व योजनेसाठीचे अर्ज करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिसरी योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजेच प्रधानमंत्री पीक विमा योजना। या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी पीक विमा दिला जातो। यामध्ये खरीप व रब्बी या दोन्ही हंगामासाठी वेगवेगळ्या शेतकऱ्यांना मिळतो। 2023 पासून राज्य सरकारने शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया भरून पीक विमा भरण्याची योजना सुरू केली। उर्वरित शेतकऱ्यांना विमा रक्कम राज्य सरकारच्या वतीने दिली जाते। यामध्ये शेतकऱ्यांना पिकासाठी संरक्षण दिले जाते आणि विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यावर थेट जमा केली जाते। सध्या रब्बी पीक विमा भरणे सुरू आहे आणि तुम्ही देखील तुमच्या पिकाचा विमा अजून भरला नसेल तुम्ही आजच अर्ज करू शकता। तर चौथी योजना आहे MHA-DBT अनुदान योजना। MHA-DBT अनुदान योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कट्टी मशीन तसेच इतर अवजारे खरेदीसाठी 80% पर्यंत अनुदान दिले जाते आणि यासाठी 2023च्या आधी टोकन पद्धतीने उमेदवार निवड केली जायची, परंतु आता 2023 नंतर जे शेतकरी अर्ज करतील त्यांना सर्वांनाच पात्र करून हे अनुदान दिले जाणार आहे। यासाठी उमेदवारांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे। तर मित्रांनो, पाचवी योजना आहे विहीर अनुदान योजना। विहीर अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी सरकारच्या वतीने 4 लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाणार आहे। यासाठी देखील ग्रामपंचायत कार्यालय तसेच तहसील कार्यालयात जाऊन शेतकरी अर्ज करू शकणार आहेत। ऑनलाईन पद्धतीने देखील लवकरच योजनेसाठी अर्ज करण्याची सुविधा सुरू केली जाणार आहे। तर वरील सर्व योजनांसाठी शेतकऱ्यांसाठीची महत्त्वाच्या योजना आहेत आणि या योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी सरकारच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे। आणि तुम्ही देखील अजून या योजनेचा लाभ घेतला नसेल तर या योजनेचा आजच लाभ घ्या आणि वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। भेटूया पुढच्या नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।